नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात. आता तर हळूहळू वृषाली घरामध्ये रुजू लागली होती. स्वतःचा अधिकार गाजवू लागली होती. अशातच तिला गोड बातमीची चाहूल लागली. या बातमीनं तर घरामध्ये अगदी आनंद झाला. वसंतराव तर अगदी हरकून गेले होते. घरात बाळ येणार हे ऐकून निशालाही फार आनंद झाला. अर्थातच यामुळे वृषालीचं घरातील महत्त्व खूप जास्त वाढलं. आता स्वयंपाक फक्त वृषालीच्या आवडीचा व्हायचा. घरातल्या प्रत्येक निर्णयात वृषालीच्या मताचा सर्वप्रथम विचार केला जायचा. निशाला यामुळे जरा वगळल्यासारखं वाटायचं, पण हल्ली ती हरकत घेत नसे. वृषालीनं हुशारीनं आणि गोड बोलून सगळ्यांना आपल्या बाजूनं करून घेतलं होतं. अशातच जेव्हा तिला बाळ झालं तेव्हा घरातलं तिचं स्थान तर एकदम महत्त्वाचं झालं. निशाला मात्र आता या सगळ्यांमध्ये एकदम वगळल्यासारखं वाटायचं. घरातले निर्णय घेताना निशाचं मत आता जास्त महत्त्वाचं नव्हतंच. निशा दिवसभर बाळाला सांभाळायची. त्यावेळी वृषाली आणि निशांत मात्र छान बाहेर जायचे, फिरून यायचे. इव्हन एखाद्या कार्यक्रमात जेव्हा वसंतरावांना निशाबद्दल विचारलं जायचं तेव्हा ती घटस्फोटीत आहे हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर आता वेगळेच भाव यायला लागले होते. ते सहसा तो प्रश्न टाळण्याचाच प्रयत्न करायचे. निशाला हे सुद्धा कळून चुकलं होतं आणि त्यामुळे मागच्या 2 वर्षात निशाच्या स्वभावात सौम्यपणा आला होता. वृषाली सुद्धा निशावर अधिकार गाजवायचा प्रयत्न करायची आणि या सगळ्यात फक्त एकच आशाताई होत्या ज्यांना निशाच्या मनाची चलबिचल कळायची. पण एवढ्या वर्षात निशानं कधीच मनानं आईला फार महत्त्व दिलं नसल्यामुळे दोघींच्या नात्यात एक सहजपणा अजूनही नव्हता. पण निशानं साकेतला घटस्फोट देऊन खूप मोठी चूक केली असं वाटणाऱ्या फक्त आशाताईच होत्या. एकदा वृषालीचा मुलगा घरात खेळत असताना सोफ्यावरून खाली पडला. खाली कार्पेटवर पडल्यानं त्याला फारसं लागलं नाही, पण बाळ घाबरल्यानं नुसतंच रडत होतं. निशा पटकन खोलीतून बाहेर आली, त्याला जवळ घेतलं. एवढ्यात वृषाली आणि घरचे सगळे सुद्धा तिथं आले. निशाच्या जवळून त्याला खेचतच वृषाली म्हणाली, हे काय निशाताई, तुम्हाला बाळावर जराही लक्ष ठेवता येत नाही का? बाळ किती जोरात पडलं, अजूनही शांत होत नाही. अगं पण मी आतमध्ये गेली तेव्हा बाळाजवळ तूच होतीस ना, निशा म्हणाली. हो, पण मला घरामध्ये खूप कामं असतात. तुमच्यासारखे दिवसभर आराम करत नाही मी. मग बाळाला पाहायला काय जातं तुम्हाला? वृषाली अगदी फणकाऱ्यानं म्हणाली. अगं काय बोलतेस तू, आणि माझा आराम काय काढतेस? हे माझं घर आहे, त्यामुळे इथे कसं राहायचं ना ते माझं मी पाहून घेईन. आणि तुला कसली कामं असतात? घरात कामाला बाई येते ना रोज, निशा म्हणाली. मला काय उलट बोलताय तुम्ही? घरात दिवसभर खूप काम निघतात. आता तुम्हाला काय माहिती म्हणा, तुम्ही कुठे टिकलात ना सासरी. स्वतःला तर अजिबात संसार करता आला नाही आणि इथे येऊन शहाणपणा शिकवताय, वृषाली म्हणाली. हे बघ, तू आता खूप जास्त बोलतेस. माझ्या खाजगी गोष्टीत लुडबुड करायची गरज नाही. तू फक्त तुझ्या गोष्टींवरतीच लक्ष देत जा, निशा म्हणाली. लुडबुड मी नाही, तुम्ही करताय माझ्या संसारात, वृषाली म्हणाली आणि तंतनतच तिच्या खोलीत निघून गेली. निशांत तिला काहीतरी म्हणेल या आशेनं तिनं त्याच्याकडे पाहिलं, तर निशांत गुपचूप वृषालीच्या मागे खोलीत निघून गेला. मग निशा तिच्या वडिलांना म्हणाली, पाहताय ना बाबा कशी बोलली ती मला. हिला काय माहीत हो माझ्या लग्नाबद्दल. मला म्हणते संसार करता आला नाही. तर तिचे बाबा गप्पच होते. बाबा तुम्ही काहीच का बोलत नाही आहात, निशा पुन्हा म्हणाली. हे बघ, तिचा मुलगा पडला म्हणून तिला राग येणं स्वाभाविक आहे. तू जरा लक्ष ठेवायला हवं होतंस आणि जरा नरमाईनं बोलत जा तिच्याशी, असं म्हणत वसंतराव तिथून निघून गेले. आणि आता मात्र निशा एकदम आश्चर्यचकित झाली. तिचे बाबा तिच्या बाजूने न बोलता चक्क वृषालीच्या बाजूने आज बोलत होते. तेही वृषाली त्यांच्याच समोर तडातडा तिला बोलून निघून गेली. तरीही पूर्वी निशा चुकीचीही जरी असली तरी तिची बाजू उचलून धरणारे तिचे बाबा आज तिला एवढा अपमानास्पद बोलल्यावरही तिच्याकडून 2 शब्दही ऐकायला तयार नव्हते. निशा आता स्वतःच्याच घरात परकेपणा अनुभवत होती. तिची आई तिच्याजवळ आली आणि म्हणाली, निशा, वृषालीने तुला असं तोडून बोलायला नको होतं. म्हणजे झाल्या प्रकरणात माझी चूक नव्हती, वृषालीची होती असंच म्हणायचे का तुला? निशानं विचारलं. हो, आई म्हणाली. पण बाबांना तसं वाटत नाही ना. आता त्यांना माझ्या मान अपमानाची जराही काळजी नाही, निशा म्हणाली. हे बघ निशा, परिस्थिती नेहमी एकसारखी राहत नाही आणि माणसं सुद्धा परिस्थितीनुसार बदलतातच. म्हणूनच आयुष्यातले निर्णय घेताना या सगळ्या गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं असतं. नाहीतर हातात पश्चाताप करण्यावाचून काहीही शिल्लक राहत नाही.
आई म्हणाली आणि शांतपणे निघून गेली. निशा मात्र आईच्या बोलण्याचा विचार करत राहिली. आई हल्ली काय बोलते याचा तिला संदर्भच लागत नव्हता. याआधी आई आपल्याला असं काही बोलायची नाही, पण हल्ली काहीही बोलायला मागे पुढे पाहत नाही. आई आपल्याला काय सुचवू पाहते ते कळतच नाही. त्यानंतर असे प्रकार रोजच घडायला लागले. वृषाली आता कशाचीही भीड न ठेवता निशाला सुनावून द्यायची. घरकामात तिच्याकडून हक्कानं मदत मागायची. एकदा तर ती वसंतरावांना म्हणाली, बाबा, मला निशांतला आणि बाळाला आता आमची रूम लहान वाटते. बाळाचं सामान सुद्धा वाढलंय, त्यामुळे रूम अगदीच भरलेली राहते. मग तुझ्या डोक्यात काही उपाय आहे का यावर? वसंतरावांनी विचारलं. हो, म्हणजे मला असं वाटतंय की निशाताईंची आणि आमची खोली जर एक केली तर बरीच मोठी रूम होईल, वृषाली म्हणाली. काय, माझी रूम? निशा अगदी मोठ्यानं म्हणाली. हो, म्हणजे तुम्ही एकट्याच असता, तुम्हाला एवढ्या मोठ्या रूमची गरज काय? आणि तसंही तुम्ही काय नेहमी या घरात राहणार आहात का? आज ना उद्या तुमचं दुसरं लग्न होईल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या हक्काच्या घरी जालच की. मग तुम्हाला एवढ्या मोठ्या रूमची गरज तरी काय ना? वृषाली खोटं खोटं हसत म्हणाली. दुसरं लग्न? माझं? बाबा ही काय बोलते? निशानं आश्चर्यानं विचारलं. वसंतराव काहीच बोलले नाहीत आणि मग वृषालीच पुढे म्हणाली, म्हणजे तुम्हाला अजून कल्पनाच नाही तर? बाबा तुमच्यासाठी स्थळ पाहतायत. हे काय ऐकते मी बाबा? माझ्यासाठी स्थळ कशाला पाहताय तुम्ही? तुम्हाला माहीत आहे मला दुसरं लग्न करण्याची इच्छा नाहीये, निशा म्हणाली. हे बघ, आता तुझी इच्छा असून नसून काही उपयोग नाही. तसंही तुला आता ते करणार सुद्धा नाही. मी जे काही करतोय ते तुझ्या भल्यासाठीच. शेवटी आणखी किती दिवस तू अशीच माहेरी बसून राहणार आहेस? आम्हाला सुद्धा लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागतात. म्हणून आम्ही ठरवलंय की तुझं दुसरं लग्न करायचं, वसंतराव अगदी निर्धारानं म्हणाले. पण मी दुसरं लग्न करणार नाही, निशा ओरडतच म्हणाली. तुला करावंच लागेल. एकदा तुझ्या मनाप्रमाणे लग्न लावून दिलं होतं ना तुझं, पण तुला संसार टिकवता आला नाही. म्हणून आता सगळं काही मी ठरवेल आणि तुला सुद्धा माझी निवड मान्य करावीच लागेल, वसंतराव म्हणाले आणि तिथून निघून गेले. निशा एकदमच भूतकाळामध्ये गेली. तिने कधीच विचार केला नव्हता की तिचे बाबा असे वागतील. तिला वाटलं होतं की बाबांसाठी ती कधीच भार होणार नाही, कारण ती बाबांची सगळ्यात जास्त लाडकी असं तिला वाटायचं. पण वेळेनुसार आपल्या माणसांचं वागणं सुद्धा बदलतं याची तिला जाणीव होत होती. आणि या एकाच जाणीवेनं तिनं आजवर केलेल्या सगळ्या चुकांची तिला नव्यानं जाणीव होत होती. आपण भूतकाळात किती वाईट निर्णय घेतलेत याची तिला आता उपरती होत होती. निशा मनापासून दुःखी होती. तिचे वडील तिच्यासाठी मुलगा शोधत होते आणि यावेळी निशाचा संसार नव्यानं उभा करणं हे उद्दिष्ट नसून फक्त समाजामध्ये नाचक्की होण्यापासून वाचणं हे होतं. मग त्यांना कसंही स्थळ चाललं असतं. फक्त मुलगा तोला मोलाचा असावा हीच त्यांची अपेक्षा होती. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आयुष्यामध्ये केलेल्या छोट्याशा चुका किती महागात पडतात हेच तुम्हाला दाखवायचं होतं. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.